देशातील बँका तुम्हाला लुटत आहेत असं जर मी म्हटलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण आपला चॅनेल सबस्क्राईब केलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे पैसा पाणी असंच काहीतरी भन्नाट शोधतं आणि मग आपल्या फायनान्स ज्ञानामध्ये काहीतरी भर पडते. आज ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी देखील सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याही ज्ञानामध्ये भर पडेल आणि तुम्ही लुटले जाणार नाहीत. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. बँकेचा फोन आला की तुम्हाला पहिल्यांदा काय वाटतं? बरेच जण म्हणतील की फोन आला म्हणजे डोक्याला ताप होतो, कारण फोन येतो पण तो कामाचा नसतो. सर, क्रेडिट कार्ड घ्यायचंय का हो? मॅडम, इन्शुरन्स घ्यायचा आहे का हो? लोन तुम्हाला हवंय का? एक नंबर तुम्ही ब्लॉक केला की दुसऱ्या नंबरवरनं फोन येतो. आणि हे फक्त तुमच्याच बाबतीत होतंय का? नाही, देशभरातल्या कोट्यावधी लोकांच्या बाबतीत देखील असंच होत असतं. पण या डोक्याला होणाऱ्या ताणापेक्षा आणखीही मोठे ताप आहेत. आपण काय करतो? बँकेवर विश्वास ठेवतो. तो ठेवायलाही पाहिजे, बरोबर, पण हा विश्वास कधी कधी आपल्यासाठी महागात पडतो. तुम्ही कधी कधी असा अनुभव घेतलाय का की बाबा बँकेत तुम्ही एक साधं काम करायला गेला होता, पण घरी जेव्हा तुम्ही आलेला असता तेव्हा आपल्या खिशामध्ये एक इन्शुरन्स पॉलिसी असते, किंवा एखादा मोबाईल बँकिंग ॲपवर ट्रान्झॅक्शन तुम्ही करायला गेलात आणि महिन्याच्या स्टेटमेंटमध्ये काहीतरी तुम्हाला वेगळाच चार्ज लागलेला दिसतो. हे जे काही सगळं योगायोगाने होतंय का? तर नाही, यामागे एक मोठी यंत्रणा काम करत असते. हे फक्त तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे, पण असे अनुभव देशभरामध्ये कोट्यावधी लोकांना आलेले आहेत आणि या सगळ्याला म्हणतात मिस सेलिंग. मिस सेलिंग म्हणजे काय? तर ग्राहकाला गरज नसताना चुकीचं उत्पादन विकणं, पूर्ण माहिती न देता त्याला गोंधळात टाकून किंवा खोटी आश्वासनं देऊन ती त्याला विकणं. बँक किंवा बँकेचा एजंट जेव्हा फक्त स्वतःचा फायदा बघतो, ग्राहकाचा विचार करत नसतो, तेव्हा मिस सेलिंग केलं जातं. लोन बरोबर जबरदस्तीने इन्शुरन्स घ्यायला लावला जातो. बँकेमध्ये लॉकर पाहिजे असेल तर FD करायला लावली जाते. एखादी योजना जी आहे ती सेम FD सारखीच आहे सर असं सांगितलं जातं आणि प्रत्यक्षात वेगळी योजना तुम्हाला विकली जाते. हे मिस सेलिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. बँका हे का करतात बाबा? तर याचं उत्तर सोपं आहे, ते म्हणजे पैसा. इन्शुरन्स विकला तर बँकेला भरपूर कमिशन मिळतं, अगदी 25 ते 28% पर्यंत कमिशन असतं. म्युच्युअल फंड विकला तर एजंटला कमिशन मिळतं. यासाठी कर्मचाऱ्यांना टार्गेट दिलेले असतात. महिना संपायच्या आत इतके इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही विकले पाहिजेत, इतके क्रेडिट कार्ड तुम्ही विकले पाहिजेत. टार्गेट पूर्ण केलं तर त्यांना बोनस मिळतो. या दबावाखाली ग्राहकांची गरज जी आहे ती बाजूला राहते आणि त्यांच्याकडनं पैसे उकळले जातात. अलीकडच्या काळामध्ये असे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि ते एवढे वाढलेत की खुद्द देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना सांगितलं की मिस सेलिंग बंद करा. तुमचं मूळ काम जे आहे त्या मूळ कामावर लक्ष द्या. बँकांचं खरं काम काय होतं? लोकांकडनं डिपॉझिट्स घेणं, योग्य पद्धतीने कर्ज देणं. पण बँका आता लोकांना अनावश्यक इन्शुरन्स विकतायत, क्रेडिट कार्ड विकतायत, त्यामध्ये जास्त वेळ घालवत आहेत आणि तेच अर्थमंत्र्यांना नकोय. आता आपण बोलूयात बँकांच्या मोबाईल ॲप्स बद्दल, कारण मिस सेलिंग हे फक्त बँकेत प्रत्यक्ष जाऊनच होतं का? नाही, ते आता ॲपवर देखील होत आहे आणि ॲपवर ते अतिशय स्मार्टपणे केलं जातंय. ते कसं ते बघूयात. ॲपवर जे मिस सेलिंग केलं जातं त्याला एक शब्द आहे, तो म्हणजे डार्क पॅटर्न. म्हणजे जाणून बुजून ॲपमध्ये डिझाईन असं केलेलं असतं की तुम्हाला नकळत एखादी गोष्ट विकत घ्यायला, क्लिक करायला किंवा सबस्क्राईब करायला भाग पाडलं जातं. त्यानंतर बंद करण्याचा पर्याय कदाचित लपवलेला असतो. आजच शेवटची संधी आहे असं लिहून घाई करायला लावली जाते, किंवा आताच खरेदी करा हे मोठ्या अक्षरामध्ये दाखवलं जातं. हे सगळे डार्क पॅटर्नचे प्रकार आहेत. लोकल सर्कल्स नावाची एक संस्था आहे. या संस्थेनं संपूर्ण देशभरामध्ये एक मोठं सर्वेक्षण केलं. त्यामध्ये 1,61,000 लोकांनी सहभाग घेतला होता. हे लोक देशाच्या 388 जिल्ह्यांमधले होते. यामध्ये मोठ्या शहरांपासून ते अगदी छोट्या छोट्या खेड्यांपर्यंत सगळ्या प्रकारची माणसं होती आणि या सर्वे मधनं जे चित्र समोर आलंय ते अतिशय चिंताजनक आहे. या सर्वेक्षणातनं फसवणुकीचे काही प्रकार समोर आलेले आहेत. ते कोणते फसवणुकीचे प्रकार आहेत ते पाहूयात. पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे लपवलेले चार्जेस. आपण नेहमी बँकेच्या ॲपवरनं पैसे ट्रान्सफर करतो, त्याला काही मर्यादा असतात, पण जास्त व्यवहार केले की बँका काय करतात? पैसे कापतात, त्याला फी लावतात. हे पैसे किती कापतात हे आपल्याला दिसतं, त्याला तुम्ही ओके सुद्धा म्हणता, पण महिन्याच्या शेवटी स्टेटमेंट पाहिल्यावर तुम्हाला लक्षात आलं की अरे जास्त पैसे कापले गेलेले आहेत. इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस IMPS चार्ज लागला किंवा सर्व्हिस फी गेली असं बऱ्याचदा होतं. खरं तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे NEFT न जेव्हा तुम्ही पैसे पाठवता तर कमी पैसे किंवा 0 चार्ज लागला असता, पण ॲप आपोआप तुम्हाला IMPS चा पर्याय निवडलेला दाखवतं, जे महाग असतं. हे योगायोगाने होत नाही, हे जाणून बुजून डिझाईन केलेलं असतं. सर्वेक्षणामध्ये 64% लोकांनी असं सांगितलं की त्यांना अशा छुप्या चार्जेसचा फटका बसलेला आहे. आपल्याला या छोट्या छोट्या जरी रकमा वाटल्या तर करोडो ग्राहकांकडनं जेव्हा असे छोटे छोटे चार्जेस जमा होतात तेव्हा बँकांना कोट्यावधी रुपये मिळतात. ते
आपल्याला लक्षात येत नसतं किंवा माहीत सुद्धा नसतं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तुमच्या नकळत काही गोष्टी ज्या आहेत त्या ऍड केल्या जातात. म्हणजे बघा कसं, तुम्ही एक काम करायला गेलात, एखादं बिल भरायला तुम्ही समजा गेलात किंवा पैसे ट्रान्सफर करायला गेलात, की आता काय होतं, तुम्हाला फक्त कन्फर्म करायचं आहे आणि तेवढ्यात शेवटच्या स्टेजवर एखादा इन्शुरन्स हळूच ऍड केलेला जातो किंवा एखादी सर्व्हिस तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपोआप जोडला गेलेला असतो. तुम्ही घाईमध्ये असाल किंवा नीट न वाचता जर तुम्ही ओके केलं तर तुम्ही ती सर्व्हिस घेतली आहे असं मानलं जातं. 57% लोकांनी आपल्याला या सर्व्हेमध्ये असं झालेलं आहे, असा अनुभव आलेला आहे असं त्यांनी मान्य केलं. तुम्ही गेलात एका कामासाठी पण परत येत असताना खिशामध्ये एक नको असलेली सर्व्हिस तुम्ही परत घेऊन आलेला असता. तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे सक्ती करायची, कंपल्शन करायचं. तुम्हाला एखादं महत्वाचं काम बँकेकडनं करून घ्यायचं आहे पण बँकेचं ऍप तुम्हाला काय सांगतं, आधी हे करा मगच तुम्हाला पुढे जाता येईल. पॅन नंबर द्या, या नव्या सर्व्हिससाठी साइन अप करा किंवा हे फॉर्म्स तुम्ही भरा. पण त्या सर्व्हिसची तुम्हाला गरज असते का? अजिबात नाही. पण तुमचं काम अडलेलं असतं म्हणून तुम्ही काय करता, नाईलाजाने ते करता. आणि असा अनुभव सर्व्हेमध्ये जेव्हा लोकांना विचारलं त्यावेळेस 51% लोकांना तो आलेला आहे असं त्यांनी सांगितलं. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे सर्व्हिसेस चालू करणं सोपं असतं पण तीच सर्व्हिस बंद करणं अवघड असतं. एखादी सर्व्हिस सुरू करायला फक्त एक क्लिक करणं पुरेसं असतं पण खरंच एका क्लिकने सर्व्हिस चालू होते. पण ती बंद जर करायची असेल तर बँका काय म्हणतात, तुम्ही तुमच्या ब्रँचमध्ये जा, त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटा किंवा तुम्ही कस्टमर केअरला फोन करा. कस्टमर केअरला फोन केला तर ते म्हणतात की बाबा थांबा, होल्डवर जाता तुम्ही, अर्धा तास होल्ड असतो. मग तुम्ही वेगळ्या डिपार्टमेंटला जातो, मग तिथून कुठेतरी ट्रान्सफर केला जातो, पुन्हा तुम्ही सगळं सांगत बसता. हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं कारण बँकेला माहिती की शेवटी कंटाळून तुम्ही हे प्रकरण सोडून द्याल आणि मग दर महिना बँकेकडनं पैसे कापले जातात आणि बँकेला फायदा होत राहतो. सर्व्हेमध्ये 45% लोकांना असा अनुभव आला आहे असं त्यांनी लोकल सर्कल्स या संस्थेला सांगितलंय. पाचवा प्रकार आहे तो म्हणजे तुम्हाला आमिष दाखवलं जातं. लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड घ्या असं सांगायचं पण काही वर्षानंतर, मे बी पहिल्याच वर्षानंतर त्यावर अॅन्युअल फी चालू करायची. 10% कॅशबॅक मिळेल असं म्हणायचं पण ट्रान्झॅक्शन केल्यानंतर ₹0 मिळतात. मग त्यांना फोन जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस ते सांगतात की तुम्ही अटी नीट वाचल्याच नाहीत त्यामुळे घोळ झालेला आहे. 46% लोकांना असा वाईट अनुभव आलेला आहे हे सर्व्हेमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. सहावा प्रकार म्हणजे काम करताना मध्येच ते अडवणं. तुम्ही एखादं महत्त्वाचं ट्रान्झॅक्शन करत असता आणि अचानक काय होतं, एक पॉपअप येतो, क्रेडिट कार्ड अपग्रेड करा किंवा हे लोन घ्या किंवा इन्शुरन्स ऑफर आहे तुमच्यासाठी. हे पॉपअप बंद करायला नीट ऑप्शन नसतो, क्लोजचं बटन कुठेतरी कोपऱ्यात असतं. चुकून ते क्लिक झालं तर अजून गोंधळ होतो. 37% लोकांना असा त्रास झालेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला तुमचं महत्त्वाचं काम करू न देता मोबाईलवर सातत्यानं व्यत्यय आणला जातो आणि एखादी सर्व्हिस तुमच्या गळ्यात मारली जाते. सातवा प्रकार आहे तो म्हणजे एकदा नाही म्हटलं तरी सतत मागे लागणं. म्हणजे एखादी पॉलिसी तुम्हाला बँकेच्या एजंटने किंवा बँकने सांगितली, ती तुम्हाला नको असं तुम्ही सांगितलं तरी बँक ऐकते का? नाही. सारखे फोन येत राहतात, SMS येत राहतात, ॲपवर नोटिफिकेशन येत राहतात. तो नंबर तुम्ही ब्लॉक केला तर दुसऱ्या नंबरवरनं फोन येतो. इतक्या वेळा तुम्हाला फोन करायचा की शेवटी माणूस काय म्हणतोय, ए बाबा तुझ्यासमोर हात जोडतो, दे ती पॉलिसी पण फोन करायचं बंद कर. 46% लोकांना या सततच्या दबावाला बळी पडून त्यांनी प्रॉडक्ट विकत घेतले असं सर्व्हे सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे थांबणार आहे का? तर RBIनं आता या सगळ्यावर नियंत्रण आणण्यासाठी नवे नियम लागू केलेले आहेत. यानुसार ग्राहकाला चुकीची पॉलिसी विकणं, अपुरी माहिती देणं, जबरदस्तीनं सर्व्हिस विकणं हे सगळं आता अधिकृतपणे मिस सेलिंग मानलं जाईल आणि त्यावर कठोर कारवाई होईल. आता बँकांना विक्रीची आचारसंहिता पाळावी लागेल. लोन सोबत तुम्हाला जबरदस्ती इन्शुरन्स जोडण्यावर बंदी घालण्यात येईल. थर्ड पार्टी एजंटची सगळी माहिती बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला पब्लिश करायला लागेल. हे नियम 1 जुलै 2026 पासून लागू होण्याची आता शक्यता आहे. हे बदल महत्त्वाचे आहेत पण नियम येणं आणि ते प्रत्यक्षात राबवणं यासाठी देखील वेळ जातो. म्हणूनच आपणही जागरूक असणं तितकंच गरजेचं आहे. मग आता आपण अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे हा प्रश्न शेवटी राहतोच आहे. तर बँकेमध्ये कुठलाही कागदावर तुम्ही सही करण्यापूर्वी तो कागद नीट वाचा. घाई असली तरी वाचा. कुठल्याही नव्या पॉलिसीला लगेच होकार देऊ नका. विचार करा आपल्याला खरोखर याची गरज आहे का? दर महिना तुम्ही बँकेचं स्टेटमेंट जे आहे ते नीट तपासा. अनोळखी चार्जेस दिसले तर बँकेला लगेच विचारा. लोन सोबत इन्शुरन्स घेणं बंधनकारक नाही हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. कोणी सक्ती केली तर विचारा हे कायद्यानं बंधनकारक आहे का? बँकिंग ॲपवर कुठलेही क्लिक करण्यापूर्वी नीट वाचा आणि चुकीची पॉलिसी तुम्हाला जर विकली गेली असेल तर थेट RBIच्या तक्रार जे त्यांचं पोर्टल आहे तक्रार करायचं तिथे जाऊन तक्रार करा. त्या विरोधात आवाज उठवणं हा तुमचा हक्क आहे, ते तुम्ही करू शकता. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये बँका आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेल्या आहेत.
आहेत त्यांच्याशी संबंध तोडणं शक्य नाही. मात्र कष्टाने कमावलेले पैसे जे आहेत ते कुणाच्या तरी चलाखीमुळे नकळत वाया जाऊ नयेत यासाठी आपण सजग राहणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला या सगळ्याची माहिती असणं हेच आपलं सगळ्यात मोठं संरक्षण आहे. कारण पैसे आपण नोकरी किंवा बिझनेस करून कमावतो, कष्ट करून कमावतो. 2026 मध्ये काही नोकऱ्या प्रचंड धोक्यात आलेल्या आहेत. कुठल्या त्या नोकऱ्या आहेत यावर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. एकदा जर तुम्हाला वेळ असेल तो व्हिडिओ नक्की चेक करा आणि वेळ असेलच तर पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा. नक्की तुम्हाला हे ज्ञान मिळत राहील याची आम्ही खात्री देतो. सध्यासाठी इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.